सर्बियातल्या निवडणूक निकालांवरून दंगल भडकली। निवडणुकांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप ठेवत राजधानी बेलग्रेडमध्ये पालिका मुख्यालयावर दगडफेक करण्यात आली। गेल्या आठवड्यात 46.72% मतं मिळवत सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीने निवडणूक जिंकली। मात्र ही निवडणूक चुकीच्या पद्धतीने जिंकल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। त्यावरूनच इथं हिंसाचार भडकला। पेरूमध्ये एका सांता क्लॉजनं पोलिसांना ड्रग्ज माफियांचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात मदत केली आहे। त्याचा व्हिडिओ पेरूच्या पोलिसांनी रिलीज केलाय। या अंडरकव्हर एजंटनं ड्रग्जचा धंदा सुरू असलेल्या दुकानावर धाड टाकली आणि तिथं एका ड्रग तस्कराला अटक करण्यात मदत केली। सोशल मीडियात नेटिझन्स नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असतात। असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होतोय। या व्हिडिओत क्रेनच्या मदतीने एक घर दुसऱ्या ठिकाणी हलवलं जातंय। या नेटकऱ्यानं आता कळलं होम डिलिव्हरी म्हणजे काय असं कॅप्शन लिहित हा व्हिडिओ आपल्या अकाउंटवरून शेअर केलाय। पाकिस्तानी निवडणुकांमध्ये दहशतवादी उमेदवारांचा शिरकाव झालाय। मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मुलगा लाहोरमधून निवडणूक लढणार आहे। हाफिजनं अलीकडे स्थापन केलेल्या पक्षाच्या तिकिटावर तो निवडणूक लढवणार आहे। तसंच इतरही अनेक जागांवर सईदच्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत। इस्रायलनं हमास हिजबुल्लाच्या दहशतवादी तळांवरती हल्ले सुरूच ठेवलेत। खान युनिस राफाह सीमेवर हवाई हल्ले करण्यात आले। यात 23 जणांचा मृत्यू झालाय। आयडीएफनं दक्षिण लेबनॉनमधील लॉन्च पॅड्सवर देखील हल्ले केलेत। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली। या भेटीत भारत रशियात अंतर्गत सहयोगाबरोबरच अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली। यावेळी पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियात येण्याचं निमंत्रण देखील दिलं। नव्या वर्षात नवी मिशन करायला इस्रो सज्ज झालाय। 2024 सालात इस्रो 3 मोठी मिशन लॉन्च करणार आहे। 2023 साली 7 मिशन यशस्वी केल्यानंतर आता नव्या वर्षातही इस्रोचा एक्सपिओसॅट, इनसॅट 3DS सॅटेलाइट आणि निसार अशी 3 मिशन यशस्वी करण्याचा मानस आहे। नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत या मोहिमा यशस्वी करण्याचं इस्रोचं टार्गेट आहे। एक जायंट गुगलमधून मोठी बातमी आहे। गुगलच्या कर्मचाऱ्यांवर पुन्हा एकदा नोकर कपातीची टांगती तलवार आहे। कंपनीनं यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच 12,000 कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता। आता गुगल जाहिरात विभागाची पुनर्रचना करणार आहे। गुगलच्या जाहिरात विभागामध्ये 30,000 कर्मचारी काम करतात। मात्र पुनर्रचना करताना कंपनी आपल्याला नारळ देऊ शकते अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे। नेपाळमध्ये ख्रिसमसची धूम पाहायला मिळाली। ख्रिसमस निमित्त चर्चला सजावट करण्यात आली होती। नेपाळमधल्या ख्रिस्ती बांधवांनी येशू ख्रिस्ताचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये प्रार्थनाही केली।